निवडणुकीतील गैरव्यवहार आणि ईव्हीएम मशीनमधील गोंधळ याबाबत संबंधित उमेदवारांनी वेळेतच तक्रारी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायला हव्या होत्या, असे स्पष्टीकरण पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उमेदवारांनी केलेल्या ईव्हीएम मशीन गोंधळासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त वाघमारे म्हणाले की या तक्रारी त्यांनी त्याच वेळी करायला हव्या होत्या, कारण उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोरच ईव्हीएम मशीन तपासल्या होत्या। त्यांना त्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात आली होती, त्यामुळे त्यांना जे काही आक्षेपार्ह आढळले होते त्याबाबतच्या तक्रारी वेळेत नोंदवायला हव्या होत्या। एकदा निकाल लागल्यानंतर त्या तक्रारी केवळ निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालयाकडे करता येणार आहे, त्यामुळे वेळीच ही बाब निदर्शनास द्यायला हवी होती। ज्या तक्रारी वेळेत आल्या त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले, तसेच आदेशही त्यांनी काढले, त्याचे सर्वस्वी अधिकार त्यांना दिले होते। त्यामुळे आता उमेदवारांना तक्रारीसाठी न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडे जावे लागले, असे स्पष्टीकरण दिले। थोडक्यात आयुक्तांनी संबंधित तक्रारीबाबत महापालिका काही करू शकत नाही, त्यासाठी तक्रारदारांना निवडणूक आयोग किंवा न्यायालयाचाच आधार घ्यावा लागणार आहे, असे स्पष्ट केले। शेवटी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये स्टॅच्युटरी अधिकार आहे ते रिटर्निंग ऑफिसर्सला आहेत आणि ज्या प्रमाणे तक्रार जी नोंदवली पाहिजे ते विदिन टाइम फ्रेम नोंदवायला पाहिजे। एकदा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यावर जी उपाययोजना आहे ते इलेक्शन पिटिशनच्या माध्यमाने हायकोर्टकडे इलेक्शन पिटिशन दाखल करता येतो। यामध्ये जी इलेक्शनची प्रक्रिया होती की जे ईव्हीएम्स आहेत ईव्हीएमची सरमिसळ करणे, ईव्हीएमचं रँडमायझेशन करणे, ईव्हीएम प्रिपेअर करणे, ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणे, स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढणे, त्यानंतर ईव्हीएम पोलिंग स्टेशनमध्ये घेऊन जाणे, पोलिंग स्टेशनची प्रक्रिया, त्यानंतर काउंटिंगची प्रक्रिया, या सर्व गोष्टीमध्ये उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी इन्व्हॉल्व होते आणि ते सर्व त्याच्यामध्ये आपण स्टॅच्युटरीली त्यांना सर्वांना नोटिसेस पाठवल्या होत्या। त्यांना जर त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी वेळीच ती बाब रिटर्निंग ऑफिसर यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती। काही ठिकाणी काही उमेदवारांनी रिटर्निंग ऑफिसरच्या निदर्शनास आणून दिली, त्यावर रिटर्निंग ऑफिसरनी कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑर्डर सुद्धा पास केलेले आहेत आणि शेवटी स्टॅच्युटरीली जे आहे ते स्टॅच्युटरीली आता रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर माननीय उच्च न्यायालय याच्यामध्ये इलेक्शन पिटिशन करणे हाच एक उपाय आहे।